थकीत शेतकऱ्यांनाच सवलत, मग रेग्युलर शेतकऱ्यांचे काय पाप? थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी, थकीत शेतकऱ्यांनाच सवलती, मग रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय सरकारचं घोडं मारलंय का? कालपासून थकीत कर्जांबाबत ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यातील कर्जमाफीचा प्रश्न हा थेट आंदोलनाचा विषय असताना या मुद्द्याला मुद्दाम वेगवेगळे फाटे फोडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. यामागचा स्पष्ट हेतू एकच आहे: शेतकऱ्यांची एकजूट तोडायची, आंदोलन होऊ द्यायचं नाही, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची. नमस्कार, मी प्रकाश पाटील. आज असं सांगितलं जातंय की केंद्र सरकारने थकीत कर्जासाठी पुनर्रचना किंवा पुनर्गठन योजना आणली आहे. अल्पमुदतीचं कर्ज मध्यम मुदतीत, मध्यम मुदतीचं दीर्घ मुदतीत रूपांतर करता येईल. पहिल्या वर्षी कमी व्याज, पुढच्या वर्षी सामान्य व्याजदर लागू होईल वगैरे. या भानगडी आम्हाला नकोत. आम्हाला हे सांगा, महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीरनाम्यात काय सांगितलं होतं? शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. आम्ही त्याच शब्दावर आंदोलन केलं, उपोषण केलं. सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफीची तारीख दिली. आता सरकारने ते आश्वासन पूर्ण केलंच पाहिजे, नाहीतर शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल आणि यावेळी दबाव प्रचंड असेल. आम्हाला बँकेत जायचं नाही, आम्हाला पुनर्रचना नको, आम्हाला पुनर्गठन नको. आम्हाला सरसकट कर्जमाफी हवी आहे. शेतकऱ्याला किती कर्ज आहे, किती व्याज आहे याचं गणित नको. शेतकऱ्याला एकच गोष्ट समजते: सरकारने शब्द दिला आहे तो पाळलाच पाहिजे. प्रत्येक शेतकरी नेता, प्रत्येक शेतकरी कार्यकर्ता आणि शेतीसाठी व्हिडिओ करणाऱ्यांनीही हीच भूमिका घेतली पाहिजे. तुमच्या आमदारांना, खासदारांना एकच प्रश्न विचारा: 30 जूनची कर्जमाफी कुठपर्यंत आली? किती लाखांपर्यंत होणार? सरसकट आहे की नाही? थकीचंच की रेग्युलरही? RBI गाईडलाईनचं कारण देऊ नका. सरकार ठरवलं तर थकीत आणि रेग्युलर दोघांनाही कर्जमाफी देता येते. आपण सगळे शेतकरी एक आहोत. आपली जात एकच आहे, शेतकरी. म्हणून मागणी एकच असली पाहिजे: सरसकट कर्जमाफी. हे स्वातंत्र्य आपल्याला भीक म्हणून मिळालेलं नाही, लढून मिळालेलं आहे. आणि हक्क मिळवायचा असेल तर आवाज बुलंद करावाच लागतो. कर्जमाफी हवी असेल तर पुन्हा एकदा एल्गारासाठी सज्ज व्हा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. शेती, माती, संस्कृती आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन दाबा.